छोटी सी चीज़ समझना चाहता हूँ। साथियों, वर्तमान में महाराष्ट्र राज्य में विधानसभा चुनाव जोरों पर चल रहा है। इसी के समय में हम देवरी आमगांव के बीच जो साकरी टोला पड़ता है, इस साकरी टोला पर हमारे जो राष्ट्रीय गोंडवाना पार्टी के आमदार प्रत्याशी हैं, उनका नाम है देवविलास बुगारे जी। हमारे बीच देवविलास बुगारे जी, जिन्होंने अभी थोड़ी देर पूर्व जनसभा को संबोधित किया है। आइए हम उनसे कुछ खास चर्चा करते हैं कि वे इस मध्य प्रदेश महाराष्ट्र चुनाव पर जो आमदार के लिए जो खड़े हुए हैं, उनकी क्या रणनीति है, उनकी क्या योजना है, जिसको लेकर के वे आज आमदार चुनाव के लिए लड़ रहे हैं। आइए हम चर्चा कराते हैं डायरेक्ट लाइव आपसे। आमदार वर्तमान में जो प्रत्याशी है हमारे देवविलास बुगारे जी, सर आपका परिचय। मराठी में बात करूँ या मराठी में बात करें। देवविलास बुगारे देवरी विधानसभा क्षेत्र उम्मीदवारी अर्ज करते। सर, जैसे कि आपने देवरी और आपका विधानसभा से आप राष्ट्रीय गोंडवाना पार्टी है, बिरसा ब्रिगेड और सियापा से आप उम्मीदवार हैं। आपने किन मंशा को लेकर के वर्तमान देवरी आमगांव विधानसभा पर आमदार के लिए आपने फॉर्म डाला? मैं सीधा खुली बात करता हूँ। यहाँ पे जितने भी इलेक्शन होते हैं, जो प्रॉपर के जो मुद्दे होते हैं, 90% आदिवासी और मागास वर्गीय जो समाज आहे तो ग्रामीण एरियामध्ये राहतो, ग्रामीण क्षेत्रामध्ये जो समाज राहतो आणि त्यांचे जे प्रश्न आहेत, जीर्ण मुद्दे, जलजमीन जंगलाचे प्रश्न, त्यांचे शिक्षणाचे प्रश्न, त्यांचे आरोग्याचे प्रश्न, हे जे प्रश्न आहेत इथल्या पार्ट्या उचलत नाही. पार्ट्यांना सोयीचं जे होईल किंवा मुंबई दिल्लीमध्ये बसून जे लोक त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीनं त्यांचं जाहीरनामा. इथल्या वन्यजीवाचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे, इथल्या हत्ती प्रकल्पाचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे, इथल्या महागाईचा जो प्रश्न आहे, इथल्या मायनिंगचे जे प्रश्न आहेत हे खूप मोठे सिरियस प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांना आदिवासींच्या ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही. या सगळ्या प्रश्नांना घेऊन मी मैदानामध्ये उतरलेलो आहे. कारण या ठिकाणी 185 शाळा शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, शिका संघटित व्हा आणि संघर्षित राहा. बिरसा मुंडांनी म्हटलं होतं, गुलामों का कोई धर्म नहीं होता, उनका एक ही धर्म होता है, वो है संघर्ष और संघर्ष. सेम त्याच पद्धतीनं आहे की पहिला संघर्ष शिक्षणासाठी, दुसरा संघर्ष संघटित होण्यासाठी आणि तिसरा संघर्ष करण्यासाठी. त्याकरिता संघर्ष आणि संघर्षाची भाषा या ठिकाणी दिलेली आहे. आणि तो शिक्षणच जर आपल्याला परवडेल नाही असं जर इथली व्यवस्था करत असेल आणि शिक्षणाचा जो क्वालिटी आहे शिक्षणाची, म्हणजे तो रोजगाराभिमुख शिक्षण मिळायला पाहिजे, ज्या शिक्षणातून रोजगार निर्मिती होत नसेल तसं शिक्षण जर सरकार देत असेल, म्हणजे एकीकडे CBSEचं शिक्षण आणि दुसरीकडे अडकिता आघाडीचं शिक्षण आणि परीक्षा एकच, या व्यवस्थेमध्ये आमचा विद्यार्थी टिकून नाही राहिलेला आहे आणि नोकऱ्यासुद्धा रोजगारसुद्धा या ठिकाणी गेलेले आहेत. त्याकरिता हा लढा सर्वसामान्य जनतेचा. इथल्या OBCंना 2019 पासून स्कॉलरशिपच मिळालेली नाही, इथल्या लोकांना घरकुलं मिळत नाही. OBC लोकांना घरकुलांचा जो कोटा आहे खूप सीमित राहतो. ग्रामपंचायतमध्ये सुद्धा मी यापूर्वी सरपंच राहिलेलो आहोत, बिनविरोध सरपंच होतो मी त्या ग्रामपंचायतमध्ये, बाकी लोक यायचं, परंतु कोटाच नाही. हा कोटासुद्धा OBC वर्गाच्या कोटा आहे, विद्यार्थ्यांसाठी कोटा आहे, घरकुलाचा कोटा आहे. हा वाढवणे काळजी घेते. देवरीसारख्या ठिकाणी आमगावसारख्या ठिकाणी OBCच्या विद्यार्थ्यांना राशीचा शिक्षण घेण्याची अडचण होत आहे. तर त्यांचे जे प्रश्न आहेत ते जिराई प्रश्न आहे. सर, जैसे कि भाजपा सरकार है, उसके द्वारा जो वन संवर्धन अधिनियम 1980 का जो कानून है उसको 2023 में उन्होंने अमेंडमेंट किया है. इस वन अधिनियम जो कानून है इसके अमेंडमेंट करने से SC, OBC और माइनॉरिटी अल्पसंख्यक को इसका क्या बेनिफिट है और क्या नुकसान है, क्या बताएंगे उसके बारे में? भाई बेनिफिट तो कुछ भी नहीं है, और नुकसान यानी आदिवासी SC और OBC को ये जो कानून है, BJP माइनॉरिटी है, बनल ओपन कभी कोई आदमी होगा, सभी उस कानून में जो प्राइवेट लोग हैं, टाटा बिरला अंबानी जैसे लोग हैं, या बड़ी बड़ी कंपनियां जैसे हसदेव में जैसा पिक्चर बना है, हसदेव उसका एक नमूना है, वही पिक्चर हमारे एरिया में होने वाला है. यानी इससे सभी को प्रभावित करने वाली बात है. तो शुद्ध हवा ऑक्सीजन सभी को लगती है, तो शुद्ध हवा ऑक्सीजन को सभी को लगती है. और वो कानून में सरसकट यदि या कानूनमधून जर ते जंगलं प्रायव्हेट लोकांना वाटल्या गेलं, विकल्या गेलं, त्याचं नुकसान सगळ्यांना पडणार आहे.
त्या कानूनला आम्ही बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन स्टे ऑर्डर करवलेला आहे. आम्ही जो पत्रक काढलेला आहे, आम्ही त्या पत्रकामध्ये असा खूप काही म्हटलेलं नाही की आम्ही हा करणार की तो करणार की तो करणार. आम्ही बहुत जास्त वादे पण केले नाही. बाकी लोकांनी वादे केला पण त्यांचे स्टॅम्प पेपर अधिक त्यांनी दिलेले नाही त्या संदर्भातले. आम्ही त्याच्यामध्ये बारकोडच्या माध्यमातून टाकलेलं आहे. त्या कानूनला आम्ही मान्य सुप्रीम कोर्टामधून स्टे करवलेला आहे, स्थगिती मिळालेली आहे. आता ती स्थगिती जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तो कानून जर या देशामध्ये स्थगिती उठल्यावर लागू झाला तर इथला SC, इथला बहुजन, इथला विशेषतः आदिवासी वर्ग जो आहे त्या आदिवासी वर्गाचा संपूर्ण नायनाट होणार आहे. आणि त्याकरिता हा आमचं आंदोलन आहे. कारण जल जमीन जंगल आणि 2023चा कानून जो आहे तो निवडणुकीचा मुद्दा बनायला पाहिजे. आणि त्याकरिता इथली काँग्रेस आणि इथली BJP त्यांनी आपल्या तरी तो आमचा मूळ मुद्दा आहे की 2023 आहे त्या कानूनला सरकारनं मागे घेतला पाहिजे. त्याकरिता हा आमचा संपूर्ण बीजेपी गवर्नमेंट ने एक मनोकामनी चलाई थी, एक योजना चलाई थी लाडली बहना योजना. वर्तमान में महाराष्ट्र राज्य में भी लाडली बहना योजना जो चला रही है उसका क्या प्रभाव है महिलाओं को लेकर, और वो योजना कितनी सक्सेस है आपके नज़र में? म्हणजे त्या योजनेबद्दल काय सांगू. ही योजना म्हणजे लाडक्या भावाला लुटणं, त्यांना लाडक्या बहिणीला पाठवतात. आणि त्याच्यामध्ये योजना जर तुम्ही राबवून राहिल्या म्हणजे तिच्याला खात्री कोणाला लागत, लाडक्या भावाला तिच्याला खात्री लागत नाही. तुम्ही एकीकडे पेट्रोल 70 रुपयाचे, 10 रुपये 10चं तेल आहे, खाद्य तेल आहे, त्या तेलाचं 70 रुपये 140 रुपये सिलेंडरचा गॅस एकीकडे जंगलामध्ये जाण्याच्या यंत्रा बंद करून टाकल्या. सिलेंडर गॅस जो 450 त्याला म्हणजे एकंदरीत ज्याला खात्री घेतल्या त्यांच्या पतिदेवालाच लागत नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी सर, जैसे यदि आप देवरी आमका विधानसभा से हरियाणा आमका तो देवरी विधानसभा के जो जनता है इसके लिए आपकी क्या योजना है, क्या देवरी आमका विधानसभा क्षेत्र विशेषतः ग्रामीण भागातील आणि प्रत्येक गावामध्ये यांनी बचत गट बनवला. त्या बचत गटाच्या माध्यमातून पैसा कलेक्ट केला जातो. त्या पैशाचा CCच्या स्वरूपात वापर कोण करतो? त्या पैशाचा CCच्या स्वरूपात जे या ठिकाणचे बलाढ्य लोक आहेत, मोठे मोठे व्यापारी लोक आहेत, त्यांना CC भेटते. त्या बचत गटाच्या त्यांना का भेटते? याकरिता आम्ही प्रत्येक गावामध्ये जे महिला बचत गट आहेत, म्हणजे मी असं म्हणणार नाही MIDC बनवून बहुत मोठा काही तीर मारून टाकेल, पण जनतेच्याच माध्यमातून जे गावागावामध्ये जाऊन छोटे मोठे जे बचत गट आहेत, जे पुरुषांचे गट आहेत, त्यांना त्या ठिकाणचा जो NTFP आहे, नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस निघतो आणि इतर गव्हर्नमेंट निघतो, त्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यांचं बाय प्रोडक्ट कसं तयार केलं जाईल आणि छोटे मोठे जे कुटीर उद्योग आहेत ते निर्माण करण्याचा प्रयत्न. तो आप सुन रहे थे देवरी आमका लोक विधानसभा क्षेत्र के राष्ट्रीय गोंडवाना पार्टी बिरसा ब्रिगेड CRF के उम्मीदवार और कर्मठ युवा भाई देवविलास भोगारे जी. मैं सत्येंद्र इनवाती NPCG कोयावंशी संदेश